11 क्रमांकाचा विचारसागर तरंग 2 परिच्छेद 11 क्रमांकाचा कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत असं कोण बोलतंय आता? सिद्धांती बोलतायत. 1-2 मिनिटात मागचा सिंहावलोकन आणि क्रमप्राप्त चालू विषय आपण पाहू. तर प्रथम तरंगाचा विचार करून द्वितीय तरंगामध्ये आपण पदार्पण केल्याच्या नंतर पूर्व पक्षाच्या मते अनुबंध चतुष्टयाची असिद्धी आणि सिद्धांत मताने सिद्धी असा विषय आपला चालू आहे. पूर्व पक्षाच्या मते या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही, सिद्धांत मताने पुष्कळ नाही पण कोणीच नाही असं नाही. आणि पुष्कळात कोण नाही? पामर विषयी मुक्त नाही. आणि कोणीतरी आहे तर कोण आहे? बेपायला ऐसा कोणी तर तो जिज्ञासू आहे. नंतर पूर्व पक्षाच्या मते पुन्हा जीव ब्रह्माऐक्य हा जो ग्रंथाचा विषय आहे तो सिद्ध नाही. का नाही? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी आणि लक्षण साम्य नाही. तर सिद्धांताने पुन्हा त्यालाही असं सांगितलं का विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे आम्हाला मान्य आहे, पण त्यातील जीवाचा जो लक्ष भाग आहे साक्षी विशेष भाग त्याचं मात्र शुद्ध ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही म्हणून विषयाची सिद्धी आहे. आणि चालू विचार आपला प्रयोजनाचा आहे. पूर्व पक्षाच्या मते प्रयोजनम अनुद्दिशनं मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि मग व्यवहारामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ जरी कारण करत असेल तरी इथे प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. आणि सर्वांचं प्रयोजन म्हणजेच फल म्हणजेच या ठिकाणी साध्य. आणि सर्वांचं अंतिम साध्य जीव मात्राचं काय एकच आहे, मोक्ष. आणि त्याकरता कोण प्रयत्न करत नाही? सर्वच करतात, पण ते साध्य प्राप्त होत नाही. याचा अर्थ नियत साधन जीवाला माहिती नाही आणि स्वबुद्धीने ते करणं शक्य नाही. माऊलीने आपल्याला सांगून ठेवलं, मनोमार्गे गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरावाला तोचे धान्य. किंवा स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवीच्या डोई गर्वेची गेले. मग इथे साधन काय आपल्याला? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मग शास्त्र काय? शास्त्र कशाला म्हणतात तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्राने काय उपाय सांगितला? मिथ्यात्व निश्चय. मिथ्यात्व निश्चय हा उपाय शास्त्राने सांगितला. बरं ठीक आहे, तो मिथ्यात्व निश्चय म्हणजे काय कळणं? जगत हे भ्रमरूप आहे कळायला पाहिजे. भ्रम म्हणजेच आद्यस्थ असं कळायला पाहिजे. आणि त्याकरता त्रिपुटीचा विचार कळायला पाहिजे. अध्यास, आद्यस्थ, अधिष्ठान. आणि मग त्या अध्यासामध्ये 2 प्रकार, कार्याध्यास आणि कारणाध्यास. तर कार्याध्यास आणि कारणाध्यास दोन्हीपैकी कोण असंभव आहे? पूर्व पक्षाच्या मतामध्ये दोन्ही असंभव आहे. कार्याध्यासाचा असंभव का? सामुग्री नाही म्हणून. कारणाध्यासाचा असंभव का? तर ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही म्हणून. मग सिद्धांती सांगतात की कार्याध्यासाला सामुग्री लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणतात ती लागत नाही. आपण कार्याध्यासाची सामुग्री काय सांगितली? सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता आदी दोषत्रय. आतापर्यंत त्यापैकी कोणत्या मुद्द्याचं खंडन झालं? कार्याध्यासातल्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नाही. कोण लागतात? सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात. कारण का? जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला कारणत्व दिलं पाहिजे. जे आहे तरी कार्य होतं, नाही तरी कार्य होतं त्याला कारणत्व देता येत नाही. याचा अर्थ कोणतं कारणत्व देता येत नाही? उपादान कारणत्व देता येत नाही. घटाचं उपादान कारणत्व एखादा जर गाढवाला देऊ लागला तर त्याला लोक काय म्हणतील? गाढव म्हणतील. कारण तुम्हाला कारणत्व कशाला द्यावं हा विचार तुमच्या ठिकाणी नाही. तसं अध्यासाचं कारणत्व कोणाला दिलं पाहिजे? जे असल्याच्या नंतर अध्यास आहे, ज्या नसल्याच्या नंतर अध्यास नाही. यत सत्व यत सत्वम अन्वया, यद अभावी यद अभावम व्यतिरेका. म्हणून अध्यासाचं कारणत्व सजते वस्तू ज्ञानजन्य संस्काराला दिलं पाहिजे. कोणाला देऊन चालत नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराला देऊन चालत नाही. आणि ते सजते वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटतात. कसे आहे ते? तर पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहेत, कारण आहेत. पण मग त्यात पुन्हा 2 शंका केल्या पूर्व पक्षाने. पहिली शंका केली साक्षी भाष्य हा अध्यास आहे,
मग साक्षी जर नित्य आहे, त्याचं ज्ञान जर नित्य आहे, तर साक्षीने ज्या बंधाचं प्रकाशन केलं तोही नित्य झाला पाहिजे. तर म्हटले होणार नाही का, कारण साक्षी साक्षात प्रकाशन करत नाही. कोणाच्या द्वारा करतो? वृत्तीच्या द्वारा करतो. वृत्तीचा उत्पत्ती नाश संभवतो, म्हणून अहंकारादी बंधाचा देखील उत्पत्ती नाश संभवतो, असं पहिल्या शंकेचं उत्तर दिलं. म्हणजे मग पूर्व संस्कार हे उत्तर अध्यासाला हेतू असेल, तर जेव्हा पहिला अध्यास झाला त्याला संस्कार कोणता आणणार? म्हणजे सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा त्याला म्हटले त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतला. पण जेव्हा किंवा सृष्टीला प्रथम आरंभ झाला त्याला संस्कार आणणार कुठला? असं वाटलं की या शंकेचं उत्तर भेटणंच असंभवनीय आहे. पण ज्याला वेदांताचा सिद्धांत ज्ञात नाही, तो सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्ख अशी शंका करतो. मग वेदांताचा सिद्धांत काय? तर वेदांताचा सिद्धांत अनादित्वाचा आहे, आणि त्याच्यामध्ये 6 गोष्टी कशा मानलेल्या आहेत? अनादी. कोणकोणत्या त्या? 1 ब्रह्म, 2 अविद्या, आणि त्यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध. त्या संबंधात किती प्रकार पाहिले आपण? मुख्य 3. 1 संयोग संबंध, समवाय संबंध आणि तादात्म्य संबंध. संयोग संबंधात प्रकार पाहिली 4, समवाय संबंधात प्रकार पाहिली 5, आणि तादात्म्य संबंधामध्ये मुख्य 2, एक भट्टाचा आणि एक वेदांताचा. आणि त्या तादात्म्य संबंधात पुन्हा 4 प्रकार आहेत. तर तूर्त आपल्या इथं कोणता संबंध म्हटलं आपण? आध्यासिक तादात्म्य संबंध. म्हणजे कसा? भेदाहून विलक्षण अनिर्वचनीय तादात्म्य संबंध. भेदाहून विलक्षण का वास्तव अभेद आहे म्हणून, आणि अभेदाहून विलक्षण का कल्पित भेद आहे म्हणून. असं ब्रह्म, अविद्या त्यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध. 3 जीव, ईश्वर त्यांचा औपाधिक भेद. अशा 6 गोष्टी अनादी मानल्यात. पण त्या अनादी 2 प्रकारे, एक स्वरूपातः अनादी आणि दुसरा प्रवाह रूपाने अनादी. मग अहंकारादी बंधाची श्रुती आता या 6 जणांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली का? नाही. म्हणून ती कशी अनादी आहेत? स्वरूपातः अनादी. कोण? ब्रह्म, अविद्या त्यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध, जीव, ईश्वर यांचा औपाधिक भेद. या 6 गोष्टीची श्रुतीमध्ये उत्पत्ती सांगितली नाही, म्हणून हे स्वरूपाने काय आहेत? अनादी आहेत. हे स्वरूपाने अनादी आहेत. पण मग अहंकारादी बंधाची उत्पत्ती सांगितलेली आहे. मग अहंकारादी बंधाची उत्पत्ती सांगितली आणि त्यांना अनादी म्हणायचं, ह्या 2 विरोधी वाटतात. पण ते उत्पत्ती सांगितली तरी अनादी म्हणतात. ज्याची उत्पत्ती असते त्याला अनादी म्हणता येत नाही सामान्यतः, आणि जे अनादी असतं त्याची उत्पत्ती म्हणता येते. पण ती उत्पत्ती असून अनादी कसे? तर प्रवाह रूपाने अनादी आहे. आणि प्रवाह रूपाने अनादी म्हणजे काय? तर माऊलीच्या काल 2 ओव्या पाहिल्या. त्यात पहिली ओवी उपजेते नासे, नासेले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. किंवा बीज मोडी झाड होय, झाड मोडे बीज समाय, ऐशेनी कल्प कोडी जाय, परी जाती न नसे. हे प्रवाह रूपाने अनादी आहे. मिळून मिळतच असे समुद्री गंगाजळ जैसे. पुढचं पाणी समुद्राला मिळतं, पण मागून त्याच्या उगमस्थानापासून ते पाणी येतच राहतं. मग आपल्याला भ्रम होतो की तेच हे पाणी, पण तेच हे पाणी नाही. पण तेच हे वाटण्याला कारण काय झालं? वेगातिशय भुली. तो वेग चालू आहे ना, अत्यंत वेगवान हे संसार चक्र आहे, त्यामुळे तो आपल्याला कळून येत नाही. आणि बघा, जी वस्तू जितकी वेगवान असते ना, तितकी स्थिरतेच्या भ्रमाला कारण होते. जी वस्तू जितकी वेगवान असते तितक्या स्थिरतेच्या भ्रमाला कारण होते. जसं की भवरा, ते गवळं नाही या राधिकेचा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. तो भवरा बघा तुम्ही, जो भवरा फिरे गरगर, तो जितका वेगाने फिरतो तेवढा काळ तितका तो स्थिर वाढतो, आणि जितका त्याचा वेग कमी होतो मग तो फिरताना आपल्याला दिसतो. तसा हा संसार अत्यंत गतिमान असलेला सुरसरती संसार चक्र कसं आहे? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे संसारे खलुदुस्तारे कृपाया पारे पाये मुरारे. हे अत्यंत वेगवान असल्यामुळे आपल्याला ते स्थिर वाटतं, पण तो काय आहे? अत्यंत वेगवान आहे. म्हणजे ह्या प्रवाह रूपाने अनादी आहे. म्हणजे त्याची उत्पत्ती होत नाही म्हणून अनादी आहे का उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादी आहे? आहे ना, उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादी. ते की त्याला काय म्हणायचं? प्रवाह रूपाने अनादी. आणि ज्याची उत्पत्तीच होत नाही ते अनादी, ते स्वरूपाने अनादी. मग स्वरूपाने अनादी किती? 6. आणि प्रवाह रूपाने अनादी कोण? हा व्यष्टी समष्टी जगत, हे प्रवाह रूपाने काय? अनादी आहे. मग या प्रवाह रूपाने अनादी असल्यामुळे पूर्व संस्कार हे उत्तर अध्यासाला हेतू आहे, कारण आहे, असं त्याचं उत्तर दिलं. म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण ते भेटतात. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराला अध्यासानं कारण नाही, आणि म्हणजे व्यवहारात आहे, पण त्यांना कारणत्व देता येत नाही. दिलं तरी कोणतं देता येत नाही? उपादान कारणत्व देता येत नाही. कोणतं देऊ शकता? फार झालं तर निमित्त कारण, किंवा त्याच्याही पुढे बोलायचं झालं तर अन्यथा सिद्ध कारण देऊ शकता, पण उपादान कारणत्व त्याला देता येत नाही, असा विषय झाला. म्हणजे कार्याध्यासाचा संभव आहे.
पण पूर्वपक्ष म्हणतो की कार्याध्यासाला आम्ही कारण फक्त सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार एवढेच सांगितले होते का आणखी दोषत्रय सांगितले होते? दोषत्रय सांगितले होते. दोषत्रय म्हणताना प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. मग अंतकरण अवच्छिन्न चैतन्य तो कोण? प्रमाता. अंतकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य ते कोण? प्रमाण. आणि विषय अवच्छिन्न चैतन्य ते कोण? प्रमेय. अगदी ज्याला पाहतो ते प्रमेय, जो पाहतो तो प्रमाता, आणि ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण. आणि या तिन्ही ठिकाणी काय लागतात? दोष लागतात पूर्वपक्षाच्या मते. तिथे प्रमेयामध्ये दोष लागतो कोणता? सादृश्य दोष लागतो. प्रमेय कशाला म्हणतात? ज्याला आपण पाहतो जाणतो विषयाला प्रमेय म्हणतात. आणि त्या प्रमेयामध्ये दोन गोष्टी असतात, एक अधिष्ठान आणि दोन आरोप्य. त्या दोन्हीला काय म्हणतात? प्रमेय. कारण दोघांचं आपल्याला ज्ञान होतं. भ्रमात ज्ञान कोणाचं होतं? आरोप्याचं. आणि प्रमेय ज्ञान कोणाचं होतं? अधिष्ठानाचं. दोघांचं ज्ञान होतं म्हणून दोन्ही कोण आहे? प्रमेय आहे. आणि त्या प्रमेयामध्ये दोष लागतो कोणता? सादृश्य. सादृश्य म्हणजे सारखेपणा आहे ना. मग चकचकितपणा कोणत्या अध्यासात सादृश्य भेटला? रज्जू सर्पाच्या आपल्या क्षमा करा शुक्तिरजताच्या अध्यासामध्ये. आणि लांबटपणा कोणत्या अध्यासात सादृश्य भेटलं? रज्जू सर्पाच्या अध्यासात लांबटपणा सादृश्य भेटलं. म्हणजे तिथे सारखेपणा आहे. तसं पूर्वपक्ष म्हणतो दृष्टांतात सादृश्य आहे प्रमेयामध्ये. चकचकितपणा आणि लांबटपणा हे प्रमेयामध्ये सादृश्य आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात ते बरोबर आहे. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. तिथे काय आहे? प्रमेयामध्ये सादृश्य दोष आहे. पण असा दोष कुठे नाही? आता सिद्धांतामध्ये नाही. सिद्धांतामध्ये व्यष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण? आत्मा. आणि त्याच्यावर झालेला अध्यास कोणाचा? अहंकारादी बंधाचा. आणि समष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण? ब्रह्म. त्याच्यावर झालेला अध्यास कोणाचा? जगदंतपाती पदार्थाचा. मग त्यामध्ये सादृश्य काय आहे? काहीच नाही. का सादृश्य नाही? अधिष्ठान कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. आणि आरोप्य कसं आहे? असंजड दुःख रूप आहे. अधिष्ठान कसं आहे? अनादि अनंत आहे. आरोप्य कसं आहे? साधी शांत आहे. अधिष्ठान कसं आहे? व्यापक आहे. आणि आरोप्य कसं आहे? परिच्छिन्न आहे. म्हणजे हा सगळाच विपरीत प्रकार असल्यामुळे अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये काय नाही? सादृश्य नाही. म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष नाही? बोला ना. प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष नाही? सादृश्य नाही. आणि प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष लागतो? लोभभयादी. प्रमात्याच्या ठिकाणी लोभभयादी लागतो. आता कोणत्या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ नावाचा दोष आहे? शुक्तिरजताच्या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ नावाचा दोष आहे. आणि कोणत्या अध्यासात प्रमात्याच्या ठिकाणी भय नावाचा दोष आहे? रज्जू सर्पाच्या ठिकाणी प्रमात्याच्या ठिकाणी भय नावाचा दोष. म्हणजे कशावरून त्याला विचारा. ज्याला भ्रम झाला त्याचे काय 12 वाजलेले असते त्याला विचारा ना. त्यावेळेला त्याला खर्जेचा 6 तरी लागतो का? पंचमचा प तरी लागतो का? चांगला पट्टीचं काय असला तरी मध्यम खर्ज काही नाही. ससा काहीतरी होतं. आणि अगदी श्वेतवर्णाचं धोतर फारच भेकड व्यक्ती असला तर पित्तवर्णात परिवर्तन आणि ते शुष्क असणारं ओलं चिंब होतं. एवढा अनर्थ म्हणजे ठाई चाल धुमाळी चाल दोन्ही युगपत्तू गातो एकाच वेळेला. का बरं असं घडलं? भय नावाच्या दोषामुळेच घडलं ना. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी ते भय नावाचा दोष आहे. आणि लोभ नावाचा दोष नसता तर तो रत्न घ्यायला तिकडे धावला नसता, ते रजत घ्यायला. म्हणजे शुक्ती रजत या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ नावाचा दोष दिसतो. आणि रज्जू सर्प या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी भय नावाचा दोष दिसतो. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष लागतो. आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष लागतो. पित्त नावाचा दोष कोणत्या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी दिसतो? पांढरा चंद्र श्वेतवर्णाचा चंद्र पित्तवर्णाचा दिसतो. किंवा श्वेतवर्णाचा शंख पित्तवर्णाची. जी श्वेतवर्णाची वस्तू आहे ती पित्तवर्णाची दिसू लागली का समजावं पित्त नावाचा दोष आहे प्रमाणाच्या ठिकाणी. कारण माऊळ तुकोबऱ्या म्हणतात कामीन झाली जयाच्या नेत्रासी तो देखी चंद्रासी पित्तवर्ण असं महाराज म्हणतात. आणि ज्ञानोबऱ्याची ओवी आहे. दिठी वेदिली कवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे ते माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष. म्हणजे पित्त नावाचा दोष असला की हे घडतं. आणि मंद अंधकार नावाचा दोष प्रमाणाच्या ठिकाणी कोणत्या अध्यासात असतो? रज्जू सर्प अध्यासात मंद अंधकार दोष असतो. आणि ज्वर नावाचा दोष प्रमाणाच्या ठिकाणी कोणत्या अध्यासात असतो? कडू असणारं पायपा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराड परी ते आवेरण गोचूड अशुद्धची शेवी का शुद्ध काय न शेवी ती ज्ञानोबऱ्या म्हणतात. म्हणजे त्या ज्वर हे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विक ते बी अमानुषा मानुष माने ते माते. ज्वर म्हणजे ताप जर आला तर दूध गोड असणारं सुद्धा कसं लागतं? त्याला कडू लागतं. त्याला चव लागत नाही. आणि गोड साखर सुद्धा त्याला
ते कडू लागते, म्हणजे त्याला त्याची चव लागत नाही. म्हणजे हे कोणता दोष झाले? सगळे प्रमाण दोष. मग आता प्रमेयामध्ये तर सादृश्य भेटत नाही सिद्धांतात, आणि प्रमाणाचं स्वरूपच सिद्ध होत नाही. का बरं? जसं प्रपंचामध्ये त्या पती पत्नीच्या विवाहरूपी सोहळ्यामध्ये पुत्राचा फोटो येईल का? काय येणार नाही. कारण विवाहाच्या पूर्वी त्या पुत्राची सिद्धीच नाही, तर त्याचा फोटो येईल कसा? तसं कोणाची सिद्धी नाही. हा बंधरूपी विवाह आहे, बंधरूपी विवाह सोहळा आहे, आणि बंधरूपी विवाह होण्याच्या पूर्वी कोणत्या पुत्राची सिद्धी नाही? प्रमाता प्रमाणरूपी पुत्राची सिद्धी नाही. तर त्या प्रमाता प्रमाणरूपी पुत्राच्या ठिकाणच्या दोषाची सिद्धी होईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ अध्यासाकरता जे प्रमाता प्रमाण प्रमेय दोष लागतात यांची सुद्धा असिद्धी आहे. आणि म्हणून अध्यास कसा असला पाहिजे? कार्य अध्यास सत्यच. कोणाचं मत होतं? पूर्वपक्षाचं. पण सिद्धांती त्याला पुन्हा तीच व्याप्ती सांगतात. यत सत्व अन्वया यदा अभाव यदा अभम व्यतिरेका. कोण आहे म्हणून कोण म्हणजे दोषत्रय सत्वे कार्याध्यास सत्वम, दोषत्रय अभावे कार्याध्यास अभावम. दोषत्रय आहे, अध्यास आहे. दोषत्रय नाही, अध्यास नाही. असं झालं असतं तर दोषत्रयाला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. पण दोषत्रय आहे, अध्यास आहे, बरोबर आहे. कारण प्रमाता दोष आहे, अध्यास कुठे आहे? रज्जु सर्प शुक्ती रजन. प्रमाण दोष आहे, अध्यास कुठे आहे? मधुर शर्कराच्या ठिकाणी कटुतेचा, किंवा श्वेतवर्णाच्या ठिकाणी चंद्राच्या ठिकाणी पीतवर्णाचा. आणि प्रमेय दोष आहे, अध्यास कुठे आहे? तर ते लांबटपणा सादृश्य तेच. म्हणजे याच एकंदर दृष्टांतामध्ये तिन्ही दोष आहे, अध्यास आहे. पण तिन्ही दोष आहे, अध्यास आहे, तिन्ही दोष नाही, अध्यास नाही असं नाही ना. तिन्ही दोष नाही तरी अध्यास आहे. आता कसे नाही आपण एक एक क्रमाने पाहून नंतर पंक्ती आपण लावून घेऊ. तर पहिला दोष पाहू आपण, ज्या क्रमाने आपण पाहत आलो त्याच क्रमाने चालू. प्रमेय दोष नाही तरी अध्यास आहे. आता दृष्टांतामध्ये शुक्ती रजताच्या ठिकाणी प्रमेय दोष भेटला कोणता? प्रमेयामध्ये सादृश्य दोष भेटला कोणता? चकचकीतपणा. आणि शुक्ती आपल्या रज्जू सर्पाच्या ठिकाणी सादृश्य दोष भेटला आपल्याला लांबटपणा. मग या दोन अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये सादृश्य आहे. म्हणजे सगळ्याच अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये सादृश्य असतं असं काही नाही. अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये सादृश्य नसताना सुद्धा दोष होऊ शकतो, भ्रम होऊ शकतो, अध्यास होऊ शकतो. कुठे झाला? तर ज्या वेळेला आत्ताच म्हणलं आपण डोळ्याला आपल्याला कावीळ झालेला आहे, तर अशा वेळेला आपल्याला पांढरा शंख कसा दिसेल? पिवळा. श्वेतवर्णाचा चंद्र कसा दिसेल? पीतवर्णाचा. मग आता श्वेतता आणि पीतता, तिथे अधिष्ठान कोण आहे? श्वेतता. आणि आरोप्य कोण आहे? पीतता. मग श्वेतता आणि पीतता यामध्ये काय सादृश्य आहे? काही सादृश्य नाही. बरं, ज्याला ज्वर झाला, ज्याला ताप आला, त्याला मधुर शर्करा कशी वाटते? कडू वाटते. मग मधुर शर्करा ही अधिष्ठान आहे. मधुर साखरेचं मधुर हे स्वरूप आहे ना, मग ते मधुरता अधिष्ठान आहे. आणि त्याच्यावर कटुता हे काय? आरोप्य आहे. मग मधुरतेमध्ये कटुतेमध्ये काय सादृश्य आहे? म्हणजे आरोप्यामध्ये सादृश्य नसताना अध्यास घडला. किंवा अगदी जवळचं बोलायचं झालं ते जे ते बोलतात, आपल्याला जातीचा अध्यास होतो. आपण आत्मा का आपण देह? बोला ना, आपण कोण आहोत? आत्मा आहोत. मग आपण कोण नाही? देह नाही. म्हणून तो कोबरा म्हणतात देह नव्हे मी हे सरे उरलाव रे विठ्ठल. मग मी देह हे सरे तेव्हा विठ्ठल उरे, का मी ब्रह्म हे सरे तेव्हा विठ्ठल उरे? मी देह हे सरे त्यावेळेला विठ्ठल उरे, का मी ब्रह्म हे सरे त्यावेळेला विठ्ठल उरे? नाही, त्यावेळेला मी देह हेही सरे, मी ब्रह्म हेही सरे, मग विठ्ठल उरे असं ते. म्हणजे हे आम्ही बाबांच्या मुखातले ऐकले, मारुती बाबांच्या आमच्या परीक्षेचा अभंग आहे ना. तर बाबाने आम्हाला असा प्रश्न विचारला होता, मग काय सरे तेव्हा विठ्ठल उरे? तर मी देह हेही सरे आणि मी ब्रह्म हेही सरे, मग विठ्ठल उरे. तो मी शब्द दिली दीप न्यायाने दोन्हीकडे लावायचा. कारण तुका म्हणे अहम ब्रह्म हाड येऊनेदी भ्रम, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कटी नाना संकटी नाचवे म्हटलेलं आहे की नाही. म्हणून मी देह हेही सरलं पाहिजे आणि मी ब्रह्म हेही सरलं पाहिजे, मग उर्वरित विठ्ठल तत्वाचे आपल्याला जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाकरता प्राप्ती होते. बाबांचे वाक्य आहे. इथे काय म्हणायचं आपल्याला? तसं इथे आपण कोण नाही, मग देह नाही. कोण आहे? आत्मा आहे. पण आपण काय म्हणतो? मी ब्राह्मण. एखादा म्हणेल मी क्षत्रिय, एखादा म्हणेल मी वैश्य. मग ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व ही जाती नाही का? बोलत चला ही जाती नाही का? ही जाती आहे. मग ही जाती, हिचा अध्यास कोणाच ठिकाणी झाला? आत्म्याच ठिकाणी झाला. कारण आत्मा आहे अधिष्ठान आणि जाती आहे आरोप्य. मग आत्मा आहे अधिष्ठान, जाती आहे आरोप्य. आरोप्य असणाऱ्या जातीमध्ये
आणि अधिष्ठान असणाऱ्या आत्मामध्ये. आरोप्य जाती आणि अधिष्ठान आत्मा दोन्ही कोण आहे? ज्याला पाहतो ते काय ठरलेलं आहे आपलं? प्रमेय आहे ना. मग अधिष्ठान कोण? आत्मा. आरोप्य कोण? जाती. त्या अधिष्ठान आत्म्यामध्ये आरोप्य जातीमध्ये प्रमेयामध्ये काय लागतं? सादृश्य दोष लागतो. काय सादृश्य त्यात? काहीच नाही. काय सादृश्य? उत्तर आहे काहीच नाही. आत्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे. जाती कशी आहे? असज्जड दुःख रूप आहे. आत्मा कसा आहे? अनादि अनंत आहे. जाती कशी आहे? साधी शांत आहे. आत्मा कसा आहे? प्रकाशक स्वयंप्रकाश आहे. जाती कशी आहे? प्रकाश्य जड आहे. आत्मा कसा आहे? विषयी आहे. जाती कशी आहे? विषय आहे. मग त्यांच्यामध्ये सादृश्य काय? काहीच नाही. अध्यास झाला की नाही? झाला. कसं काय झाला? आपण म्हणतो ना मी ब्राह्मण, एक म्हणतो मी क्षत्रिय, मी वैश्य, म्हणजे जातीचा अध्यास झाला. कोणत्या दोष वाचून झाला? सादृश्य दोष वाचून झाला. आता एखादा म्हणेल नाही जाती हा धर्म कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. तो वेडेपणा ठरेल. जाती हा धर्म आत्म्याचा होऊ शकत नाही. अहो जाती हा धर्म सूक्ष्म देहाचा नाही तर आत्म्याचं कुठे होईल? कारण देहाचं नाही तर आत्म्याचं कुठे होईल? देहाकडे किती आपल्याकडे? प्रधान देह 3 आहे. एक स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह आणि तिसरा कारण देह. आता स्थूल देह कशाला म्हणतात? तर इंद्रिय गोचरत्व स्थूलत्व. जो डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात. माझा तुम्हाला दिसतो, तुमचा मला दिसतो, मग हा कोणता देह आहे? स्थूल देह आहे. जो डोळ्याला दिसत आहे. पंचमहाभूताचं गोंधळ केला एकेठाई मेळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी, देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाके सुधले जन्ममृत्यूच्या. दिसणारा जो देह आहे ना, पंचमहाभूताचं पंचकरण करून 25 तत्वात्मक जो देह आहे त्याला काय म्हणायचं? हा स्थूल देह आहे. जो आपल्याला उभयवेद्य आहे, आपल्याला दिसतो इतरालाही दिसतो, तो स्थूल देह. आणि मग या स्थूल देहामध्ये आता असतं सिम कार्ड टाकलेलं. जसं या भ्रमणध्वनीमध्ये एक सिम कार्ड टाकलेलं असतं, तसं याच्यामध्ये सुद्धा एक सिम कार्ड असतं. त्यालाच म्हणजे सूक्ष्मदेह. मग त्या सूक्ष्मदेहालाच 3 नाव, त्या काही नाव आहे त्याला. त्याला सूक्ष्मदेह म्हणतात, त्यालाच लिंगदेह म्हणतात, त्यालाच वासनात्मक देह म्हणतात, त्यालाच आतिवाहिक म्हणतात, त्याला सत्व म्हणतात, त्यालाच अंतकर्म म्हणतात. अशा अनेक नावं आपल्याला वेळप्रसंगी त्याला येतात. सूक्ष्मदेह म्हणला तर इंद्रिय गोचरत्व, इंद्रिय अगोचरत्व, सूक्ष्मत्व. डोळ्याला तो दिसत नाही, कार्यानिमेय आहे म्हणून त्याला सूक्ष्मदेह असं म्हणतात. त्यालाच लिंगदेह म्हणतात. लीनम अर्थम ज्ञापयति ते लिंगा. लीन म्हणजे मागच्या काही गोष्टी ते कार्यावरून जाणल्या जातात म्हणून त्याला काय म्हणतात? लिंगदेह म्हणतात. त्याला पुन्हा वासनात्मक देह म्हणतात. का? जन्म घेणे लागे वासनेचे संगे. पुढे काय? तिचे झाले अंगी हरिरोग. किंवा आणखी एक वचन आहे, जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आणखी एक वचन आहे, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी, असंही म्हटलेलं आहे जड भरत राजाच्या बाबतीत. किंवा ते बहिणाबाईचं रचना आहे का, वासना ओढाळ गाय गाड्यांनो वासना ओढाळ गाय. म्हणजे वासनेनुरूप आपल्याला जन्माला यावं लागतं, म्हणजे याला वासनात्मक देह सुद्धा म्हणतात. म्हणजे लीनामार्थ लीन अर्थाचं ज्ञान करून देतो. जसं लीन कोण आहे पर्वतावर? वन्नी लीन आहे. आणि कोणी ज्ञान करून दिलं? धूमाने. म्हणून धूम काय झाला? हेतू. आणि हेतूलाच लिंग म्हणतात. हेतूलाच काय म्हणतात? लिंग. तसं सूक्ष्मदेह मागचा स्थूल देह आपला कोणता होता याची जाणीव आता करून देतो. मग लीन कोण आहे? मागचा स्थूल देह. आणि मग त्याचा हेतू कोण झाला? हा लिंगदेह. म्हणून त्याला लिंगदेह म्हणतात. का? एखादा मनुष्य सारखा कुत्र्यासारखा कोणावर हसावसा करत असेल, धावत असेल, समजून चालायचं मागच्या जन्मात कोण होता? कुत्रा होता. म्हणजे ते लीन असणारा मागचा जो विषय आहे ते जाणीव करून दिले ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? लिंगदेह. आणि एखादा खूप साधूसारखा आहे मनुष्य पण देवतुल्य वर्तन असेल, आहे ना, आपले मारुती बाबा हे कोणीतरी देवच आहे, ते आपल्याकरता ते खाली आलेत. म्हणजे महात्मे काय आहेत? देव आहेत, ते जीव म्हणून आलेत. म्हणजे त्यांचं आचरणाने आपल्याला लक्षात येते का मागच्या जन्मात कोण असेल. एक हे मी ऐकलेलं सांगतो, म्हणजे पंचदशीमध्ये तुम्हाला येईल पण पुढच्या वर्षी. लीन अर्थाचं ज्ञान जो करून देतो, ज्ञान करून देतो, त्याला म्हणून काय म्हणतात? लिंगदेह म्हणतात. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये त्याला आतिवाहिक असं नाव आहे. बाबा सांगत असतात अतिशयनं वहती ती अतिवाहिका. वासनेनुरूप, कर्मानुरूप, अज्ञानानुरूप अतिशय वेगाने ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत या देहातून त्या देहात ते घेऊन जातो, म्हणून त्याला काय म्हणतात? आतिवाहिक असंही म्हणतात. म्हणजे ही कशाची नावं झाली? सगळी देहाची. पण कोणत्या? सूक्ष्म देहाची. त्यालाच काय काय नाव म्हणतात? सूक्ष्मदेह, लिंगदेह, वासनात्मक देह, आतिवाहिक, अंतकरण किंवा अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनतो, म्हणून त्याला सत्व असं सुद्धा त्याला म्हणतात. मग पहिला देह कोणता? दिसणारा तो स्थूल देह. आणि दुसरा कोणता? सूक्ष्म देह. त्यात किती घटक? त्यात काही 17 म्हणतात, काही 16 म्हणतात किंवा 19 म्हणतात. भिन्न भिन्न दृष्टीने सगळंच बरोबर आहे. कारण 3 पंचक घ्यायचे. ज्ञानेंद्रिय पंचक,
कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक. ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे चक्षुरेंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, घ्राण इंद्रिय, रसन इंद्रिय आणि त्वग इंद्रिय. किती झाली? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. वक्तव्य करणारी वाणी, आदान प्रदान करणारे हात, गमनागमन करणारे पाय, मलमूत्राचे विसर्जन करणारे गुदशिष्ण, ही झाली 5 कर्मेंद्रिय. आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान ही 5 प्राण, 5 त्रिक 15 आणि एक अंतकरण 16. या 16 एकत्र आले का त्याला काय म्हणतात? सूक्ष्मदेह. 16 तत्वाचं बनलेलं त्याला काय म्हणतात? सूक्ष्मदेह. किंवा 17 तत्व सांगितलेले काही ठिकाणी, तर त्याला तत्र विमर्शात्मक मनः, निश्चयात्मिका बुद्धी. त्या अंतकरणातले 2 भाग करायचे, मन आणि बुद्धी. म्हणजे पहिले 15 आणि मन बुद्धी 15 आणि 2 17. 17 तत्वाचं म्हटलं तरी चालतं. एखादा म्हणेल 19 तत्वाचं तरी चालेल. अंतकरण चतुष्टय आहे ना. अंतकरण चतुष्टय म्हणलं संकल्प विकल्प करणारं, बोला बोला बोला, मन, निश्चय करणारी बुद्धी, अभिमान धारण करणारा अहंकार आणि चिंतन करणारं चित्त. मग हे 4 आणि पहिले 15, 15 आणि 4 19 तत्वाचं. असं 19 तत्वाचं, 16 तत्वाचं किंवा 17 तत्वाचं. अंतकरण एकच घेतलं का 16 होतात. अंतकरणातले 2 घेतली मनबुद्धी 17 होतात. आणि अंतकरण चतुष्टय म्हटलं का 19 होतात. असा 19 तत्वाचं जे बनतं ते कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. ते दिसतं का? हो नाही, कार्यानिमी आहे. सूक्ष्म शरीर हे आतींद्रिय आहे. इंद्रियच मुळात आतींद्रिय आहे, कारण त्याचं कारणच आतींद्रिय असल्यामुळे ते कार्यसुद्धा आतींद्रिय आहे. त्यांचं कारण अपंचकृत पंचमहाभूत कंसात पंचतन मात्रा दिसतात का डोळ्याला? नाही. मग त्यांचं कार्य दिसतं का? नाही. मग आपल्याला डोळा दिसतो का? हो नाही, बोला ना. नाही दिसत. म्हणून हे काय? हे डोळ्या राहण्याचं घर आहे. घरात राहणार आपण का घर आपण? घरात राहणारा आपण, घर आपण नाही. मग हे गोलक आहे, हे डोळ्याचे राहण्याचे ते इंद्रिय राहण्याचे गोलक आहे. ते गोलक दिसतात, त्यातलं इंद्रिय दिसत नाही. मग डोळा हे म्हणजे डोळा राहण्याचं घर आहे, गोलक आहे. मग हा म्हणजे डोळा नाही. याच्या आत आहे तो डोळा, तो दिसतो का? नाही. मग कशावरून आहे? दिसते म्हणून आहे. दिसते म्हणून आहे. काय दिसते म्हणून आहे? दुसरी दिसतात म्हणून आहे. दुसरे म्हणजे रूप दिसतं म्हणून. कारण रूपाचा सुजान डोळा, ज्ञानोबराय म्हणतात. रूप जाणणारा कोण आहे? डोळा आहे. मग रूप दिसतं त्या अर्थी कोण आहे? डोळा आहे. शब्द ऐकायला येतं त्या अर्थी कान आहे ना. आता काय गंध येतो त्या अर्थी घ्राण इंद्रिय आहे. रस कळतो त्या अर्थी रसन इंद्रिय आहे. आणि स्पर्श करतो त्या अर्थी त्वग इंद्रिय आहे. म्हणजे इंद्रिय कशी आहे? अतिंद्रिय आहे. पण हे कार्य घडायला लागलं का ते आहे. म्हणजे ज्ञानजनकानी ज्ञानेंद्रियानी, क्रियाजनकानी कर्मेंद्रियानी. ज्ञानाचा व्यवहार घडला ज्ञानेंद्रिय आहे, कर्माचा व्यवहार घडला कर्मेंद्रिय आहे. श्वासोश्वास वगैरे हे सगळे 5 प्रकारचे व्यवहार घडले, 5 प्राण आहे. संकल्प विकल्प होतात मग मन आहे ना. निश्चय होतो मग बुद्धी आहे. काल काय घडलं आज पाठात कळतं आणि पुढचं लागतंय म्हणजे काय आहे? चित्त आहे. मला काय समजलं? मग कोण आहे? अहंकार आहे ना. म्हणजे हे सगळे कार्यान्वयी आहे. कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. मग पहिलं आहे स्थूल शरीर जे 25 तत्वात्मक आहे. दुसरं आहे सूक्ष्म शरीर, ते 16, 17 किंवा 19 तत्वात्मक आहे. आणि या दोघाचं बीज असतं ज्याच्यात ते कारण शरीर आहे. घन अज्ञान शिशिप्ती तो बीजांकुर भाव म्हणती. येर स्वप्न आणि जागृती तो फळभावती. याचा ह्या दोघाचं बीज ज्याच्यात आहे ते कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे घनीभूत अध्यात्म. म्हणजे अशी शरीर किती आहेत? 3 आहे. आणि आत्मा या 3 शरीरावरून वेगळा आहे का 3 शरीराचा अधिष्ठान आहे? आत्मा या 3 शरीरावरून वेगळा आहे का 3 शरीराचा अधिष्ठान आहे? दोन्ही बरोबर आहे. 3 शरीरावरून वेगळा आहे म्हणूनच 3 शरीराचा अधिष्ठान आहे ना. आपल्याला वाटतं दोन्हीपैकी एक बरोबर असेल, कधी कधी दोन्ही बरोबर असतं, कधी कधी दोन्ही चुकीचं असते आहे ना. कधी एक बरोबर एक चुकीचं असतं. ते तेवढंच आपण एकाग्र होऊन उत्तर दिलं का लगेच लक्षात येतं. पण दुसऱ्या वेळा कोणी येतं हे काय थोडं झालं का? तर आत्मस्थूल शरीराचं काय आहे? अधिष्ठान आहे. 3 शरीराचं अधिष्ठान आहे. 3 शरीराचं अधिष्ठान आहे. 3 शरीरापासून वेगळा आहे. मग आपण कोण नाही? शरीर नाही. मग आपण कोण आहे? आत्मा आहे. मग जाती हा धर्म कोणत्या देहाचा आहे? देहाचा आहे. बरोबर आहे तुमचं. मग कोणत्या देहाचा आहे? 3 पैकी स्थूल देहाचा आहे. कोणत्या देहाचा नाही? सूक्ष्म देहाचा नाही. तुम्ही मला सूक्ष्म देहाचा का नाही? कारण सूक्ष्मदेह तोच सूक्ष्मदेह बदलतात का स्थूल देह बदलतो? स्थूल देह बदलतो. आता समजा हा जन्म आहे आपला. मग आता या जन्मामधलं स्थूल देहामध्ये आपली जाती कोणती आहे? मनुष्यत्व किंवा वैश्यत्व, ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व. पण खंतितेनं करा, होणे गाढव कुत्रा. आपलं काही कर्म चुकलं आणि पुढचा जन्म जर सुकराचा घ्यावा लागला किंवा वृषभाचा घ्यावा लागला, मग म्हणजे बैलाचा जन्म आला, तर त्यावेळेला आपली ही जाती आहे का? नाही. कोणती जाती आहे त्यावेळेला? पशुत्व जाती आहे ना. मग पशुत्व जाती असताना कोणतं शरीर तेच आहे? सूक्ष्म शरीर तेच आहे. कोणतं शरीर बदललेलं आहे? स्थूल शरीर बदललेलं आहे. सूक्ष्म शरीर तेच आहे. मग आता जाती धर्म जर स्थूल शरीराचा सूक्ष्म शरीराचा मानला
तर तो पशुच्या देहात गेला तरी त्याला म्हणलं पाहिजे ब्राह्मण काका या, त्याला म्हणलं पाहिजे वैश्य काका या, क्षत्रिय माऊली या, असं म्हटलं पाहिजे. पण म्हणतात का? नाही. याचा अर्थ जाती कोणत्या द्यायचा, जाती हा धर्म कोणत्या द्यायचा नाही, जाती हा धर्म स्थूल द्यायचा नाही. कोणत्या द्यायचा आहे तो? हा, जाती हा धर्म स्थूल द्यायचाच आहे, कोणत्या द्यायचा नाही, सूक्ष्म द्यायचा नाही. मग सूक्ष्म द्यायचा नाही म्हणजे आणखी पुढच्या कारण द्यायचं नाही, आणि कारण द्यायचं नाही म्हणजे नाहीच सांगण्याची आवश्यकताच नाही कोणाचा. वा, आत्म्याचा नाही, जाती हा धर्म कोणाचा नाही, आत्म्याचा नाही. आणि आत्मा काय आहे? अधिष्ठान आहे. जाती काय आहे? आरोप्य आहे. आणि अधिष्ठान आत्मा आणि आरोप्य जाती दोन्ही काय आहे? दोन्ही काय आहे? ज्याला पाहतो ते प्रमेय आहे. दोन्ही काय? प्रमेय. आणि प्रमेयामध्ये काय लागतं? सादृश्य लागतं. काय सादृश्य आहे? काहीच नाही. मग आत्म्याच ठिकाणी जातीचा अध्यास कोणत्या दोषा वाचून झाला? सादृश्य दोष वाचून झाला. कोणत्या दोष वाचून झाला? सादृश्य दोष. म्हणजे सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो. याचे किती किती उदाहरण पाहिले आपण आता? 3. म्हणजे मधुर शर्करे रूपी अधिष्ठान आहे आणि त्या ठिकाणी कटोता रूपी आरोप्य आहे. त्यामध्ये काय सादृश्य आहे? काहीच नाही. नंतर मधुर आपलं श्वेतता रूपी चंद्र किंवा शंख आहे, त्याच ठिकाणी पितता रूपी आरोप्य आहे. त्याच्यामध्ये सादृश्य काय? काहीच नाही. आणि आत्मारूपी अधिष्ठान आहे, जाती आरोप आहे, तिथे सादृश्य काय? काहीच नाही. मग सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो की नाही? दृष्टांतात आहे. रज्जूस ठिकाणी सर्पाचा, शुक्ती ठिकाणी रजताचा अध्यास होताना लांबटपणा किंवा चकचकितपणा 2 अध्यासामध्ये सादृश्य आहे. मग सगळ्याचा अध्यासामध्ये सादृश्य आहे का? उत्तर आहे नाही. मग सादृश्य दोष वाचून अध्यास होतो की नाही? बोला. मग सादृश्य दोषच पाहिजे का अध्यासाला? प्रमेयामध्ये सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. आता प्रमाण काढा. प्रमात्याच ठिकाणी सुद्धा सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो कसा? पूर्व पक्षात काय म्हणलं तर प्रमाता प्रमाणाचे स्वरूपच सिद्ध नाही सिद्धांतामध्ये. तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही, काही वेगळं सांगायला नको. अरे बाबा, पण प्रमाता दोषावरच्या वाचून सुद्धा अध्यास घडतो. आता रज्जूस ठिकाणी सर्पाचा अध्यास बघा बरं का, थकू नका. रज्जूस ठिकाणी ज्या वेळेला सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला प्रमात्या ठिकाणी कोणता दोष? प्रमात्याच्या ठिकाणी भय नावाचा दोष. शुक्ती ठिकाणी रजताचा अध्यास होतो त्यावेळेला लोभ नावाचा दोष आहे ना. आणि तो दोष लागतो आणि मग अध्यास होतो, असं कोणाचं मत? बरोबर. खरंच सांगा, रज्जूच ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्या अगोदर भय असतो का भय नंतर निर्माण होतं? सर्प भासल्याच्या नंतर भय, अगोदर भय नावाचा दोष कुठे आहे? त्याचंच बोलणं चुकीचं आहे. किंवा शुक्तीच ठिकाणी रजताचा अध्यास होतो त्यावेळेला कोणता दोष? लोभ नावाचा दोष. लोभ कधी निर्माण होईल? ते रजत चांदी रूपी धन दिसल्याच्या नंतर ते धन घ्यावा असं लोभ निर्माण होईल. अगोदर नाहीच तर लोभ होईल कसा? म्हणजे मुळात अगोदर ते नाहीच आहे, त्या अध्यासाच्या पूर्वी आहे आणि आपण म्हणता अध्यासाच्या अगोदर लागतात. बरं ठीक आहे, शुक्तीच ठिकाणी रजताचा अध्यास होताना आपण मानू कोणता दोष आहे? बोलायचं लोभ नावाचा दोष आहे. रज्जूच ठिकाणी सर्पाचा अध्यास होताना भय नावाचा दोष आहे. पण मग सगळ्याच आणि हा कोणता दोष झाले? हे 2 प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष झाले. पण ह्या 2 अध्यासात आहे म्हणजे सगळ्याच अध्यासामध्ये प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष असतात काय? उत्तर आहे नाही. म्हणजे ज्या प्रमात्याला लोभ नावाचा दोष नाही मग त्याला काय होऊ नये? कशाच ठिकाणी कशाचा अध्यास होऊ नये? शुक्तीच ठिकाणी रजताचा अध्यास होऊ नये. बघा बोला बरं का, ज्या प्रमात्याच ठिकाणी लोभ नावाचा दोष नाही त्याला शुक्तीच ठिकाणी रजताचा अध्यास होऊ नये. आणि असा प्रमाता असू शकतो की नाही? असू शकतो. कोण? विरक्त महात्मा, संन्यासी महात्मा. मी माझ्या आईशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पारता तो संन्यासी झाला निरंतर. प्रत्येक ठिकाणी रखरक्त वैराग्य, तू कोबराच्या भाषेत विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. माऊलीच्या भाषेत त्याला या लोकातले भोग आवडतात का पारत्रिक भोग आवडतात? दोन्ही आवडत नाही. ऐकीचे का परत्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे परी भोगावे नरूचे मनामध्ये. का बरं नरूचे? कारण तो त्याच्याकडे पाहतो, कशा दृष्टीने पाहतो? या लोकातल्या भोगाकडे पाहताना तो म्हणतो नराचाचे अंतरुणे पुयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐकेचे. नर शब्दाचा अर्थ बाणाची शय्या किंवा पुवाचा चिखल, त्याच्यात लोळणं कोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. मग त्याला या लोकातले भोग तसे आवडतात. मग त्याच्या ठिकाणी त्याची भोगण्याचे लोभ होईल का निर्माण? नाही. पारत्रिक भोगाबद्दल स्वर्गाते ऐसे ऐकुनी मानसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्गातले भोगाच्या बाबतीत ते ऐकत असताना जणू काही कुत्र्याचं मांस आहे आणि ते चांडल खातो, पण हे सडलेलं आहे, त्यात सुळबुळीत किळे पडलेले, बटबटीत आळ्या वाहतात, असे बुरशी येते. ऐकताना सुद्धा कसं वाटतं आपल्याला? तसं स्वर्गातले भोगाबद्दल त्याच्या अंतकरणात तसं वैराग्य आहे. मग त्याला स्वर्गातल्या भोगाच्या बद्दल लोभ निर्माण होईल का? कुठलाच लोभ नाही त्याच्या अंतकरणामध्ये. पण रामकृष्णारी परमेष्ठी पदा आणि तुच्छ पाणी ती सर्वदा. परमेष्ठी इंद्र पदाधिक भोग, भोग नव्हे तो भोगरोग. ते परमेष्ठी पद म्हणजे ब्रह्मदेवाचं पद जर असेल तर ते सुद्धा त्याला नको आहे. इंद्र पदाधिक भोगून होतो भोरोग आणि परमेष्ठी पदा तुच्छ माने ती सर्वदा. मग सांगा बघू त्यांच्या अंतकरणामध्ये लोभ आहे का? असाच फक्कड महात्मा आहे
ते एक हिंदी वाक्य आहे स्वामीजींचं, चिंता मिटी चाह मिटी मनवा बेपरवाह जिसको कछु नाही चाहिए वही शहनशाह असं म्हटलेलं आहे. तिला कशाचीच अपेक्षा नाही. मी माझी आईची आठवण सुरुवात आपण केली. मग असा जो विरक्त महात्मा आहे त्याच्या अंतकरणात लोभ नावाचा दोष आहे का? बोला. त्याच्या अंतकरणात लोभ नावाचा दोष नाही. तो जर गेला कुठे, पंढरपूरला गेला चंद्रभागेचं स्नान करायला, आणि त्याला शिंपले पडलेले दिसले आहे ना, चमचम चमचम करणारे, तर त्याला रजशुक्तीवर, त्या शिंपलं म्हणजे शुक्ती, त्याच्यावर रजताचा भ्रम होईल का? नाही होईल ना त्याला. कारण चमचम ते चकचकीतपणा पाहिल्या तर त्याला भ्रम होऊ शकतो. मग तो लोभ नावाचा दोष असेल त्यालाच भ्रम होतो, लोभ नावाचा दोष नाही त्याला होत नाही असं नाही. असं काय आहे का? अहो, आपल्या सामान्य माणसाला लोभ आहे, एखादा प्रापंचिक आहे, बायको त्याच्या मागे तगादा लावते, अहो काय तुम्ही दुसऱ्याचं काय, आमचं काय, काहीच नाही, तुम्ही पाहतच नाही, काय करत नाही, एखादा डागडागेना गेली मकर संक्रांती तशीच आहे ना. तो बिचारा म्हणतो आता आमचं काय नाहीच तर बरं, पण ते विचार करायला काय करावं. बालहट्ट असतो, स्त्रीहट्ट असतो, राजहट्ट असतो, एखादा अलंकार दागिना केला पाहिजे, एखादा नाही वर्षात 5 वर्षातून एखादा तरी, पण बिचाऱ्याकडे नाहीच काय, करावं काय. तो गेला वाळवंटात, त्याला दिसली चांदी, तो म्हटलं झाली आपली चांदी आहे ना का. आता तिला पाहिजे तेवढे पैंजण करून देतो आणि जवळ गेल्याच्या नंतर शिंपले घेतो. भ्रम होतं की नाही? हे कोणाला दोष झाला? ज्याच्या अंतकरणात लोभ नावाचा दोष आहे त्याला झाला. पण संन्यासाच्या अंतकरणात कुठला लोभ आहे? पण त्यालाही भ्रम होऊ शकतो की नाही? मग लोभ नावाच्या दोष वाचून भ्रम कोणाला झाला? संन्यासाला झाला. कोणाच ठिकाणी? शुक्तीच ठिकाणी. कोणाचा? रजताचा. मग लोभ नावाचा दोष पाहिजे का अध्यासाला? नाही. लोभ नावाच्या दोष वाचून अध्यास होतो. तसंच भय नावाच्या दोष वाचून आता आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, त्यावेळेला आपल्या सामान्य जीवाच्या ठिकाणी काय असते? भीती असते आहे ना. अगमर हा बोलून ती भीती असते. पण सर्प चावेल, विषबाधा होईल, आपल्याला मरावं लागेल, अशी आपल्याला भीती असते. गारुड्याला असते का? गारुडी शोधात असतो. गारुडी सर्पाच्या शोधात असतो. का बरं? त्याचं उपजीविकेचं साधन आहे ना ते. करतो काय करतो? त्याचा विषारी दात पाडतो आणि मग गल्ली गल्ली चौकात खेळ करतो आणि मग देखो आहे ना. आता ते काय म्हणतो मला नाही माहिती ते आहे ना. मग ते नागोबा त्याचा डोलक्यातून बाहेर येतो, तो पुंगी वाजवतो, तो डोलतो, लोक लगेच 4 आणि 8 पैसे टाकतात. त्याचं पोट पाणी त्याच्यावर चालतं. आणि त्याचा सर्प पाहिला होता, तो गेला आणि मग दुसऱ्या सर्पाच्या शोधात आहे. मग त्याला सर्पाची भीती आहे का? नाही. पण त्याला सुद्धा मंद अंधकारात रज्जूवर सर्पाचा भ्रम होईल की नाही? कोणत्या दोषापासून झाला? भय नावाच्या दोषापासून झाला. एखादा मांत्रिक असतो, मांत्रिकात फार मोठी ताकद असते. तुम्हाला माहिती आहे का नाही बघा, मी बंडातात्याच्या मुखातून ऐकलं होतं. ते राजपरीक्षित आहे ना, तर त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकला आणि त्या शमीक ऋषीचा पुत्र शृंगी आणि याने शाप दिला का ज्याने कोणी माझ्या पित्याची अशी अवहेलना केली असेल त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा अंतकाळ ओढवेल. आणि मग ही जाणीव करून देण्याकरता दिली राजपरीक्षित. आपला मृत्यू सावरण्याकरता जैमिनीला त्यांच्या पुत्राला राजगादीवर बसवलं आणि ते आपला अंतकाळ गोड करण्याकरता 7 दिवसात आपला आत्मोद्धार करण्याकरता म्हणून यमुनेच्या तीरावरती गेले. इकडे काय झालं? ती कळालं एका ब्राह्मणाला, मांत्रिकाला. ते मांत्रिक त्यांना कळालं का राजपरीक्षितेला शाप भेटलेला आहे आणि हे मांत्रिक होते. तो तक्षक चावला का आपण मंत्र म्हणणार, राजाला वाचवणार, राजा आपल्याला भरपूर धन देणार, आपलं काम होणार, म्हणून ती निघाले मांत्रिक. आणि तिकडून तक्षकही निघाला आणि तक्षकाची आणि या मांत्रिकाची दोघांची भेट झाली. जय हरी. कुठे? म्हणले कुठे? तुम्ही कुठे? म्हणले आम्ही तिकडे. म्हणजे तिकडे? मग आम्ही पण तिकडे. तुम्ही तिकडे कुठं? राजपरीक्षित तिकडे. म्हणले हो आम्ही पण तिकडे. तुम्ही कोण? आम्ही मांत्रिक. कशा करता? म्हणले राजपरीक्षितेला सर्प चावणार आहे. म्हणले बरोबर. आणि त्या सर्पाचं विष आपण उतरणार आहे, म्हणजे राजपरीक्षितेला मरू देणार नाही. तो बोलणारा तक्षकच होता ब्राह्मणाच्या शेतात. तो म्हणले तक्षक म्हणतात त्याला तक्षक. हा मांत्रिक म्हणला तक्षक असू दे नाही ते त्याचा बाप असू दे, आपल्याला काय, आपल्या मंत्रात सामर्थ्य आहे. तो म्हणला तक्षक सामान्य सर्प नाही. म्हणजे सामान्य असू दे नाही तर असामान्य असू दे, आपले मंत्रही सामान्य नाही. त्याचा विगो हट झाला ना. तो म्हणू लागला तो तक्षक मीच आहे. म्हणजे तू असू दे नाही तो तुझा बा असू दे रे, तू टेन्शनच घेऊ नको. तो म्हटलं असं. म्हणले हो. म्हणले मग हातच्या कंकणाला आरसा कशाला, इथेच प्रयोग करू. म्हणजे चालेल. समोर असा एक वटवृक्ष होता. ते तक्षक आपल्या मूळ रूपात आला आणि ते एखादा फास्टर बॉलासारखा धावत गेला आणि तिने आघात केला आपल्या फाड्याचा. कोणावर? ते वटवृक्षावर. ते वटवृक्षावर एक लाकूड तोडत होता. त्याला आघात केला. आघात केल्याच्या नंतर काय झालं?
लाकूड तोड्या, त्याच्या हातातली कुल्हाडी आणि तो वटवृक्ष एका क्षणात जळून राख झाली, राखेचा ढीग झाला. कसं विषाचं सामर्थ्य असेल त्या तक्षकाचं. आणि तो माघारी आला. बघितलं का म्हटलं आपला पराक्रम. आता काय करणार. तो म्हटला 2 मिनटं थांब, माझा पराक्रम तुला दाखवतो. त्याने काय केलं, ते कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि काय मंत्र म्हणला आता ते मला नाही माहिती, पण म्हटला तो. आणि त्याने असं केला, त्याच्यावर टाकलं तर पुन्हा वटवृक्षासहित त्या कोलाडीसहित आणि त्या लाकूड तोड्यासहित, त्या लाकूड तोड्यालाही कळालं आणि मधली ॲडव्हर्टाईज आली कधी गेली कधी. काय मंत्राचं सामर्थ्य असेल बघा ना. आणि मग त्या तक्षाला कळालं का हा मांत्रिक काही सामान्य नाही, पण शापवाणी सत्य ठरली झाली पाहिजे. ब्राह्मणाची वाणी आहे ना, भुतळीची देव आहे. त्या तक्षकाने सांगितलं तुला खरंच राजे परीक्षितेला वाचवायचं का धन पाहिजे. तर म्हटलं तसं चांगलं कार्य घडतच असेल तर काही हरकत नाही, पण परमप्रयोजन धन आहे. तक्षक त्या राजे परीक्षितेला वाचवणं हे अवांतर प्रयोजन आहे. आणि मग आता जाताना तुला 7 दिवस लागणार, तेवढं यायचं, एवढा सगळा उठारेटा करण्यापेक्षा ते जर तुला इथेच प्राप्त झालं तर, आणि त्याच्यापेक्षा 4 पट प्राप्त झाल्याच्या नंतर तो म्हणलं मग तिकडे जायचे कष्ट कशाला, इथेच. ते तक्षकाकडे सामर्थ्य, त्याने त्याला धन दिलं आणि तिथूनच माघारी लावला. तेव्हापासून जी लाच देण्याची पद्धत सुरू झाली, आता ती अमाप वाढलेली आहे ना. आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये अतिक्रमण तिचं या क्षेत्रातही होऊ लागलेलं आहे. आता सिस्टम स्पष्टम आहे ना, अवघड आहे ते. सांगायचं तात्पर्य काय, हे सामर्थ्य कशाचं आहे, मंत्राचं सामर्थ्य. मरणात राहते ते मंत्रा. पण हे आपण कशा करता सांगितलं, मांत्रिक. मग अशा मांत्रिकाला त्या तक्षकाच्या सर्पाची भीती आहे का बोला. पण त्याला सुद्धा मंद अंधकारामध्ये भय नावाचा दोष प्रमात्याच्या ठिकाणी नसताना सुद्धा अध्यास होऊ शकतो की नाही, अध्यास होऊ शकतो. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ नावाचा दोष नाही तरी अध्यास झाला कोणाला, हे असं तुम्ही ठरवलेलं का आज बोलायचंच नाही काही, गारोड्याला आहे ना, त्या मांत्रिकाला नाही संन्याशाला आहे ना. हे असं तुमच्यामुळं माझं पण गेलं आहे ना. जाऊ द्या, आपण दोघं येडे. बघा मुळात कुठं काय चाललं होतं आपल्याला, भय नावाचा दोष नसताना अध्यास झाला कोणाला, संन्याशाला. आणि लोभ नावाचा दोष नसताना अध्यास झाला कोणाला. आता तुम्ही येडे. नाही मी आता उलट केलं होतं आहे ना. आता सगळेच येडे, आपण येड्याच्या गावी गेलो. चला, लोभ नावाचा दोष नसताना अध्यास झाला कोणावर, कोणाला, कशाचा, शुक्तीवर, रजताचा. संन्यासाला लोभ नावाचा दोष झाला. आणि भय नावाचा दोष नसताना कोणावर, कोणाला, कशाचा अध्यास होतो आहे ना. मांत्रिकाला किंवा गारुड्याला किंवा सर्पमित्राला रज्जूवर सर्पाचा अध्यास मंद अंधकारामध्ये भय नावाचा दोष नसताना होतो. मग आता प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष नसताना अध्यास घडला, लोभ भयादी दोष नसताना संन्यासाला आणि मांत्रिकाला अध्यास घडला. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष लागतो, एकच राहिला आता आहे ना. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष नसताना सुद्धा अध्यास होतच नाही असं कोणाचं म्हणणं आहे, पूर्वपक्षाचं. होऊ शकतो सांगतात कोण, सिद्धांती. कसा, आपल्याला आकाशाला कोणतं रूप आहे हो, नाही आकाशाला कोणतं रूप आहे, खरं कोणतंच रूप नाही. आकाशाला रूप नाही, रूपरहित आकाश आहे, आकाशाला रूप नाही. आकाश म्हणजे काय, अवकाशाने युक्त तो आकाश. आकाश म्हणजे पोकळी आहे ना. पण हीच पोकळी इथे आपल्याला काही रूप वाटत नाही ना. पण हीच पोकळी असं जर आपण बाहेर जाऊन पाहिलं तर ती निळी दिसते. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी अरूप, आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा काय झाला, अध्यास. म्हणजे अरूप आकाश अधिष्ठान आहे आणि नील रूपाचाही आरोप्य आहे की नाही. आणि त्या ठिकाणी काय झाला, आपल्याला अध्यास झाला कोणता, नीलरूपतेचा. अरूप आकाशाच्या ठिकाणी नीलरूपतेचा अध्यास झाला. एवढाच अध्यास होऊन थांबत नाही. त्या आकाश असं सगळीकडे बाजूला असं कटाहाकार दिसतं, कढईसारखं टेकलेलं दिसतं, बरोबर की नाही. मग त्याला कटाहाकार आहे का ते, नाही. बरं नीलरूप आहे का ते, नाही. ते कसं आहे, अरूप आहे. बरं ते कोणाला दिसतं, तर असं सर्वांना दिसतं. मग तुम्ही म्हणाला सर्वांच्या नेत्रामध्ये मोतीबिंदू किंवा ते हे असं डोळाची पडळ रचे, त्याने देखणे पण डोळ्याची नगिरी, जे काही माऊली म्हणतात. डोळ्याला पडदा आला का तो त्याचं काय करतो, देखणं पण घालवतो. म्हणजे सगळ्यालाच मोतीबिंदू झाला, सगळ्यालाच पडदा नावाचा दोष झाला असं म्हणता येईल का. आणि जी वस्तू सगळ्याला दिसते ते दोष मानता येत नाही. कसं काय, भूक कोणाला लागते,
सगळ्याला लागते. मग भूक लागणं हा दोष आहे का? नाही. तसं आकाश निळं कोणाला दिसतं? सर्वाला दिसतं. आकाश काटा आकार कोणाला दिसतं? सगळ्याला दिसतं. मग सगळ्याला दिसल्यामुळे त्याला नीलतेचा वगैरे दोष त्या ठिकाणी म्हणता येईल का? याचाच अर्थ काय? आता एकदा बोला. प्रमेय दोष, प्रमेयामध्ये सादृश्य नसताना अध्यास कोणाला, कोणाच्या ठिकाणी, कशाचा झाला? प्रमेयामध्ये सादृश्य दोष नसताना कोणाला, कोणाच्या ठिकाणी, कशाचा अध्यास झाला? सादृश्य दोष नसताना आपल्या पीत जो संख आहे, हा ठीक आहे, त्याच्या ठिकाणी पांढरा जो संकेत येतो पित्ताचा, ज्याला कावीळ नावाचा आजार झाला त्याला श्वेत वर्णाच्या चंद्राच्या ठिकाणी पित्त वर्णाचा अध्यास झाला सादृश्य दोष वाचून, आहे ना. तसंच दूध पवित्र आहे किंवा साखर गोड आहे पण त्यांच्या ठिकाणी कटुतेचा अध्यास आहे ना, सादृश्य दोष वाचून ज्याला ज्वर झाला त्याला झाला. आणि सिद्धांतात सर्वांनाच आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून झाला. प्रमाता दोष वाचून अध्यास, लोभ नावाच्या दोष वाचून अध्यास कोणाला झाला? संन्याशाला शुक्ती चिकन रजताचा अध्यास लोभ नावाच्या दोष वाचून झाला. आणि भय नावाच्या दोष वाचून अध्यास कोणाला झाला? मांत्रिकाला, गारुड्याला किंवा सर्पमित्राला रज्जू ठिकाणी मंद अंधकारामध्ये भय नावाच्या दोष वाचून सर्पाचा अध्यास. म्हणजे प्रमाता दोष वाचून अध्यास होतो, प्रमेय दोष वाचून अध्यास होतो. आणि सगळ्याला आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. कोणत्या दोष वाचून? प्रमाण दोष वाचून तिथे अध्यास झाला. अगदी सोनार की एक लोहार की एका न्यायाने पाहिलं तर आकाशाच्या ठिकाणी नीलता दिसते ना, तिथे तिन्ही दोष नाही. अधिष्ठान कोण? तिथे अरूप आकाश. आरोप्य कोण? कटाहाकार आणि नीलता. मग त्या आरोप्य कटाहा कटारूपता, नीलरूपता आणि अरूप असणारा अधिष्ठान आकाश, या अधिष्ठान आरोप्यामध्ये काय सादृश्य आहे? काहीच नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्रमेयामध्ये सादृश्य दोष नाही. तर त्या ठिकाणी प्रमाद ज्या वेळेला आकाश निळं दिसतं त्यावेळेला प्रमाद ठिकाणी लोभ दोष आहे का भय दोष आहे? दोन्ही नाही. म्हणजे प्रमाद ठिकाणी लोभ भय दोषही नाही. आणि प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकारादी पित्त मलादी दोष आहे का? तेही नाही. म्हणजे तिन्ही दोष नसताना सुद्धा अध्यास होऊ शकतो की नाही? मग दोषत्रय सत्वे अध्यास सत्वम, दोषत्रय अभावे अध्यास अभावम असं असतं तर दोषत्रयाला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. दोषत्रय आहे अध्यास आहे कुठे? दृष्टांतात. पण दोषत्रय नाही तरी अध्यास आहे म्हणून दोषत्रय अध्यासाचं काही नाही, कारण नाही. मग कार्याध्यासाला सामुग्री लागत नाही का? पूर्वपक्ष म्हणतो ती लागत नाही. कार्याध्यासाला सामुग्री लागते पण पूर्वपक्ष म्हणतो ती लागत नाही. मग कार्याध्यासाची सामुग्री कोण? सजयते वस्तू अंजनी संस्कार, ती भेटते की नाही? भेटते. म्हणून कार्याध्यास आद्यस्त आहे की नाही? कार्याध्यास आद्यस्त आहे. काही नाही, सत्य नाही. ठीक ना. आता इथपर्यंत पाहिलं आपण. रामकृष्ण हरी. 9 मिनटं आपल्याकडे बाकी आहे. पण एवढ्या वेळात आपला हा परिचित होऊ शकतो कारण सगळ्याला आपल्याला हे कळालेलं आहे ना. फक्त पंक्ती आपल्या वाचून घ्यायच्या आणि त्यात काही वाटलं तर आपण पटकन बोलायचं. थोडंसं एकाग्र व्हा. आणि आता झालेला विषयसुद्धा आपण जेवढं आपण आता पाहिलं हे पंक्तीत आपण पाहण्याचा प्रयत्न करा. परिच्छेद तरंग दुसरा, परिच्छेद 11वा. कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. कोण बोलतं कोणाला? नाही, सिद्धांती बोलतात पूर्व पक्षाला, आहे ना. उत्तर पक्ष बोलतो पूर्व पक्षाला. ठीक ना. पण इथे तुम्हाला तुम्ही तेच बरोबर बोललेत कारण ते पूर्व पक्षाचा अनुवाद आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं, आहे ना. पण हे पूर्व पक्षाचा अनुवाद तरी कोणी केलेला आहे? उत्तर पक्षानेच केलेला आहे, सिद्धांतानेच केलेला आहे. ठीक ना. बघा आता, कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. पूर्व पक्षाचा अनुवाद. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासास कारण आहेत असं कोणाचं मत? पूर्व पक्षाचं मत. आणि बघा आता बघा इथे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी हे दोषही आपल्याला दृष्टांतात पाहायला भेटतात. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी हे दोष दृष्टांतात पाहायला भेटतात. आणि प्रमेयामध्ये सादृश्यादी हे दोष आपल्याला दृष्टांतात पाहायला भेटतात ना. मग सांगा बघू, प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष कुठे पाहायला भेटले? ज्याला सामान्य पुरुषाला शुक्ती ठिकाणी रजताचा अध्यास होतो त्यावेळेला लोभ नावाचा दोष दिसतो. रज्जू ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला भय नावाचा दिसतो. त्याचप्रमाणे प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी, ज्यावेळेला दिठी कवळ्याने वेधली त्यावेळेला पित्तमालादी आणि ज्वराने मूक विटाळलं त्यावेळेला तो ज्वरादी, म्हणजे ते प्रमाणाच्या ठिकाणी सुद्धा दोष भेटलेत. आणि प्रमेयामध्ये सादृश्य लागतं तर चकचकितपणा आणि लांबटपणा. चकचकितपणा कुठल्या अध्यासात? शुक्ती रजत. आणि लांबटपणा रज्जू सर्प अध्यासात भेटले की नाही आपल्याला? हे सगळी भेटले. कुठे पण?
दृष्टांतात. प्रमेय या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासास कारण आहेत आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये काय नाही, सादृश्य नाही. मग आत्मा आणि अहंकारादी बंध यात सादृश्य नाही म्हणजे कशात सादृश्य नाही येते, प्रमेयामध्ये. अधिष्ठान आणि आरोप्यामध्ये काय नाही, सादृश्य नाही. आणि कोणाचे स्वरूप सिद्ध नाही, प्रमाता व प्रमाणाचे स्वरूपच असिद्ध आहेत. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असं कोणाचं म्हणणे आहे, पूर्व पक्षाचे म्हणणे. ठीक ना. आता सिद्धांताने काय उत्तर दिलं, आपण आतापर्यंत जे पाहिलं तेच उत्तर आपण इथलंच पाहिलेलं आहे. फक्त आता पंक्तीमध्ये आपण पटकन पाहूया समाधान. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. काय म्हणणे बरोबर नाही, दोषत्रय असेल तर अध्यास आहे, दोषत्रय नाही तर अध्यास नाही असं म्हणणं पूर्व पक्षाचं बरोबर नाही. का बरं, कारण दोषत्रय आहे त्यावेळेला अध्यास नाही आहे, पण दोषत्रय नाही अध्यास नाही असं नाही. दोषत्रय नाही तरी अध्यास आहे. म्हणून कोण अध्यासाचं कारणत्व, कोणाकडे अध्यासाचं कारणत्व देता येत नाही, दोषत्रयाकडे अध्यासाचं कारणत्व देता येत नाही. ठीक ना. बघा आता, परंतु हे म्हणणे बरोबर नाही. पूर्वी ज्याच्या असल्याने कार्य होते आणि ज्याच्या नसल्याने कार्य होत नाही असे कारणाचे काय केलेले आहे, लक्षण केलेलं आहे. उदाहरण देतात, जसे दंड चक्र कुलाल मृत्तिका असेल तर कोण होतो, घट होते. आणि हे नसतो तर एक म्हणेल कोण नाही तर घट होत नाही. नाही आता इथे ठीक आहे, एखादा म्हणेल कोण नाही तर घट होत नाही, एखादं म्हणेल कोण नाही, हा गाढव नाही तर घट होत नाही असं जर एखादं म्हणू लागलं तर त्याला काय म्हणू आपण, गाढव. का बरं, कारण गाढव नसेल तरी घट होतो आणि असेल तरी घट होतो. मग गाढव घटाचं कारण नाही, गाढव घटाचं कारण नाही आहे, पण नाही, पण कोणतं आहे आणि कोणतं नाही, अन्यथा सिद्ध कारण आहे आणि कोणतं नाही, उपादान किंवा निमित्त कारण नाही. ठीक ना. आता बघा, आता सगळे आपली लिंक लागली. बघा, कारण जसे दंडचक्र कुलाल मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणून दंडचक्रादी घटाचे कारण आहेत. तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही, म्हणजे होतो. दोषत्रय असेल तरी अध्यास होतो, दोषत्रय नसेल तरी अध्यास होतो. जसं की आमचे महाराज, आपण काल म्हणलो ना, आमचे महाराज घेत नाही असं नाही, म्हणजे घेतात. 2 नकारात 1 होकार. काय घेतात, दूध घेतात, आहे ना. छान. खरे ना, महाराज काय घेतील, दूध घेतील, आहे ना. बघा, तसेच दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. म्हणजेच इकडे येत जाणं पटकन, आहे का, तुम्ही दुधातच गुंतलो लगेच. दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असं नाही, म्हणजे होतो. दोषत्रय असेल तर अध्यास होतो, नसेल तरी अध्यास होतो. बघा, तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. दोष नसतानाही अध्यास घडतो. म्हणून दोषत्रय अध्यासाचे काय नाही, कारण नाही. आता एकाचं क्रमाक्रमाने प्रथम कोणता दोष, प्रमेयामध्ये सादृश्य दोष बदल त्याबद्दल बोलतात. बघा, प्रथम सादृश्य दोष वाचून अध्यास कोठे घडतो ते हे दाखवतो. बघा, आत्म्याचे ठिकाणी कोणाचा, जातीचा. तिथे अधिष्ठान कोण, आत्मा. आरोप्य कोण, जाती. दोन्ही कोण, प्रमेय. प्रमेयामध्ये काय लागतं, सादृश्य. आहे का, नाही. मग सादृश्य दोष वाचून अध्यास घडला कोणाच ठिकाणी, कोणाचा, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा. तेच सांगतात. बघा, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून होतो. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. आता सूक्ष्म शरीर म्हणजे काय सांगतात, सूक्ष्म शरीर म्हणजे 1 अंतकरण, 2 पंचप्राण, 3 10 इंद्रिय, 10 आणि 5 10 5 15 आणि अंतकरण 1 16. अशा 16चा समूह त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. त्याचंच नाव आहे 4-5 नावं सांगितले नाही, एखादं बोला ना. त्याचंच नाव आहे सूक्ष्म शरीर. त्याचंच नाव आहे लिंग शरीर. छान. त्याचंच नाव आहे वासनात्मक देह. त्याचंच नाव आहे आतिवाहिक. त्याचंच नाव आहे अंतकरण. त्याचंच नाव आहे सत्व. अशी आपण नावं त्याची पाहिले. बघा, सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिया 16चा समूह. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर काय असतं, एकच असतं. जसं हे हँडशीट किती बदलले तर सिम कार्ड तेच असतं. तसं हँडशीट म्हणजे कोण, स्थूल शरीर. आणि त्यातलं सिम कार्ड म्हणजे कोणतं, सूक्ष्म शरीर. ते सूक्ष्म शरीर किती असतं, एकच असतं. कुठपर्यंत एक असतं, शेवटपर्यंत एक असतं. शेवट म्हणजेच मोक्षापर्यंत. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाचा माहेरा, बेटी रखमायची वारा. तो उपासनेतल्या प्रांतात. आणि इथे म्हणलं तर तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी, आता दिवस 4 केळी मिळी. तोपर्यंत ते असतं कोण, सूक्ष्म शरीर. आणि किती असतं, एकच असतं. म्हणजे उत्तर शरीरामध्ये
कोण बदलतं आणि कोण बदलत नाही. स्थूल शरीर बदलतो, सूक्ष्म देह बदलत नाही. म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये कर्माचा भोग भोगण्याकरता कोणाचा बदल आवश्यक नाही? सूक्ष्म देहाचा बदल आवश्यक नाही. कोणत्या देहाचा बदल? स्थूल देहाचा बदल आवश्यक आहे. म्हणून जाती कोणत्या देहाचा धर्म नाही? सूक्ष्म देहाचा धर्म नाही. कोणत्या देहाचा आहे? स्थूल देहाचा आहे. जाती जर सूक्ष्म देहाचा धर्म मानला तर उत्तर देहामध्ये कोण बदलली पाहिजे? आपल्या उत्तर देहामध्ये कोण बदलता येणार नाही? जाती बदलता येणार. जाती हा धर्म जर सूक्ष्म देहाचा मानला तर उत्तर देहामध्ये जाती बदलणार नाही. पण बदलते की नाही? बदलते. म्हणून जाती कोणत्या देहाचा धर्म नाही? सूक्ष्म देहाचा नाही. कोणत्या देहाचा आहे? स्थूल देहाचा आहे. जर तो जाती हा धर्म सूक्ष्म देहाचा नाही तर कैमितिक ज्ञानी कोणाचा नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. कारण द्यायचं. त्याच्या पुढे आत्म्याचं नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मग आत्म्यामध्ये म्हणजे अधिष्ठान आत्म्यामध्ये आरोपी जातीमध्ये काय सादृश्य आहे? काहीच नाही. पण सादृश्य दोष वाचून अध्यास होतो की नाही? होतो. कोणाच ठिकाणी कोणाला झाला? कोणाचा? आत्म्याच ठिकाणी जातीचा झाला. कोणाला? सर्वांनाच. आपण सर्वच म्हणतो ना, मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, तमुक आहे. म्हणजे सर्वांनाच आत्म्याच ठिकाणी जातीचा अध्यास कोणत्या दोष वाचून होतो? सादृश्य दोष वाचून होतो. तेच सांगतात बघा. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आत्मा नित्य असून कसा आहे? सर्वव्यापक आहे. आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात काय होईल? ब्रह्मज्ञान होईल. ज्ञानेने एके अमृतत्व मानुष वाचून ज्ञानविन एके उपाय करीशी जितुके ती गुंपेशा अधिके रुखीये. म्हणजे मोक्ष कशा वाचून नाही? ज्ञान वाचून नाही. कोणत्या ज्ञान वाचून नाही? ब्रह्मज्ञान वाचून नाही. का जीव ब्रह्मैक्य ज्ञान वाचून नाही? ब्रह्मज्ञान जीव ब्रह्मैक्य ज्ञान एकच आहे. एकच आहे बघा. आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात कसा होतो? एकदाच होतो. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येतं का? नाही. जात्यादी धर्म कोणाचा नाही? आत्म्याचाही नाही, सूक्ष्म शरीराचा नाही, कारण शरीराचा नाही, का कोणाचाच नाही? स्थूल शरीराचा आहे बघा. जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर कसे आहे? एकच असून उत्तर शरीरामध्ये जाती काय होते? भिन्न होते. जाती बदलते उत्तर शरीरामध्ये. कर्मभोगात असा काही नियम नाही. काय नियम नाही? पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी असा कशात नियम नाही. विपाकाच्या सिद्धात कर्मभोगात असा काही नियम नाही. कर्म शरीराकरता जाती कोणती असली तरी चालते. भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. हा देह मनुष्याचा आहे. कर्म चुकलं, पुढचा देह सुकराचा झाला, भोग भोगायला भेटेल की नाही? भेटेल. हा जन्म मनुष्याचा आहे. पुढचा देह बैलाचा प्राप्त झाला, भोग भोगावं लागेल की नाही? कारण भोग भोगण्यामध्ये काय नियम नाही? जाती तीच असली पाहिजे असा नियम नाही. तेच लागतं. कोण? तेच लागतं. सूक्ष्म शरीर ते लागतं. जाती कोणती असली तरी चालते. आणि कोणती जाती प्राप्त होते? जे कर्म केलं त्या कर्माला योग्य ज्या जातीमध्ये त्या कर्माचा भोग होईल ती जाती परमात्मा देतो. कारण परमात्मा कसा दात आहे? कर्म सापेक्ष फलदात आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. मग जसं आपलं कर्म असेल आणि त्या कर्माला भोगाला योग्य जे भोग आहे तर भोग्य त्रिपुटी लागेल त्या पद्धतीने परमात्मा तिथे आपल्याला जन्माला घालतो. पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी. आणि स्थूल शरीराचा बरोबर आहे का हो? म्हणजे कर्मभोगात असा काही नियम नाही. काय नियम नाही? पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी असा नियम कशात नाही? कर्मभोगात हा नियम नाही. आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता कोण? जाती एखादा म्हणाल कोणाचा धर्म नाही? स्थूल शरीराचा नाही. कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. असं म्हटलं तर अडचण काय येते ते सांगतात बघा. स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला कोण? बोला ना. जाती कोण? जाती मानला तर सर्व उत्तर शरीराची ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. होते की नाही? होते. मी कोण आहे? द्विज आहे. या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचे काय होते? आपल्याला ज्ञान होते. या 3 वर्णांना काय नाही? उपनयन संस्कार आहे. नाही ना असं नाही बरं का. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे. उपनयन संस्कार म्हणजे वगैरे मुंज वगैरे आपण म्हणतो ना, ते उपनयन संस्कार 3 वर्णाला आहे. कोणाला नाही? एका वर्णाला नाही. एक वर्णाला म्हणजे शूद्र वर्णाला उपनयन संस्काराचा अधिकार नाही. म्हणून म्हणतात ना, वेद संपन्न किर होय कृपण ऐसा नाही जो कानी लागला तेही वर्णाच्याची माऊली म्हणतात. म्हणजे श्री शूद्राधिका बोला धरीला त्याने. म्हणजे श्री आणि शूद्राला उपनयन संस्काराचा अधिकार नाही. पण तिघाला आहे. कोणाला? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघाला उपनयन संस्काराचा अधिकार असल्यामुळे त्यांना काय म्हणतात? द्विज म्हणतात. काय म्हणतात? ज म्हणजे जन्म, द्वि म्हणजे दोनदा. ज्यांचा दोनदा जन्म होता त्याला द्विज म्हणतात. एक आईच्या उदरातून आणि दुसरा उपनयन संस्काराच्या द्वारा. म्हणून त्रैवर्णिकाला काय म्हणतात? द्विज असं म्हणतात. आपण कोण आहोत? द्विज आहोत बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
जातीचे आपलं मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे काय होते आपल्याला ज्ञान होते. हे एक पूर्ण करू, बाकीचं आपण उद्या घेऊ, पण हे एकाला 2 मिनटं करता बोला मात्र. बघा हा बघा आता म्हणजे कोणाच्या ठिकाणी कोणाचा अध्यास झाला, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास झाला, बरोबर. कोणाला झाला, सर्वाला झाला. आणि अधिष्ठान कोण, आत्मा. आरोप्य कोण, जाती. त्या दोघांमध्ये काही नाही, सादृश्य नाही, उलट काय आहे, विरोध आहे. काय विरोध आहे ते सांगतात. आपण बोललो अनादि अनंत, साधी संत, व्यापक परिच्छिन्न आहे ना, प्रकाश्य प्रकाशक, तेच सांगतात. आता बघा आत्मा कसा आहे, व्यापक. इथे बघून तरी बोलत नाही कसं बरं असं. आत्मा कसा आहे, व्यापक आहे. जाती कशी आहे, परिच्छिन्न आहे. व्यापक कशाला म्हणतात, देशकाल वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वळाला विश्वाकार, म्हणून आत्मा कसा आहे, व्यापक आहे. जाती कशी आहे, परिच्छिन्न आहे. जाती कुठे आहे, जाती जिथे आहे तिथेच आहे, म्हणजे एका ठिकाणी इतरत्र ती नाही आहे. जाती म्हणजे पशुत्व जाती कुठे आहे, पशुच्या ठिकाणी. कुठे नाही, मनुष्याच्या ठिकाणी. मनुष्यत्व जाती कुठे आहे, मनुष्याच्या ठिकाणी. कुठे नाही, पशुच्या ठिकाणी. म्हणजे जाती कशी झाली, परिच्छिन्न. आणि आत्मा कसा झाला, व्यापक. मग बघा आत्मा व्यापक, जाती परिच्छिन्न. पुन्हा आत्मा कसा आहे, प्रत्येक. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय मग, अंतर्यामी आहे ना. प्रत्येक म्हणजे अंतर्यामी. सर्व गटी राम, देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्र, ते एकालाच इथे म्हटलेले प्रत्येक. म्हणजे सगळे शरीर नाना आहे, पण त्यातला आत्मा काय आहे, एक आहे. त्याला म्हणतात प्रत्येक. आणि जाती प्रत्येक किंवा सगळ्याच्या आत. प्रत्येक शब्दाचा अर्थ सर्वांच्या आत. आणि जाती पराक म्हणजे कशी आहे, बाहेर, दूर आहे. नंतर जाती पूर्ण. आत्मा कसा आहे, विषयी. विषयी शब्दाचा अर्थ काय, प्रकाश. कसा प्रकाश, कसा प्रकाशक, स्वयंप्रकाश आहे ना. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशानं करता दुसऱ्याची गरज नाही, असं स्वयंप्रकाश आहे. जाती विषय. विषय म्हणजे जड आहे, म्हणजे अप्रकाशमान, म्हणजे प्रकाश्य आहे. आत्मा प्रकाशक आहे, जाती प्रकाश्य आहे. असे विरुद्ध धर्म असताही कोणाचे, आत्मा आणि जातीचे. असे विरुद्ध धर्म असताही आत्म्याच्या ठिकाणी, अधिष्ठान आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आदी सर्व बंधाचा म्हणजे कंसात जातीचा काय घडतो, अध्यास घडतो आहे ना. तसेच डोळ्याच्या ठिकाणी, डोळ्याच्या काविळीमुळे शुभ्र शंकाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. आणि मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अध्यास होतो. याचा कोणाला अनुभव आहे, आपल्या सर्वांनाच आहे. कारण सगळ्याला आपल्याला कधी कधी ताप आलेला आहे. आता तुम्हाला ताप येईल, संताप येईल, कधी महाराज ओरखतो असं होतं ना. त्याच्यामुळे मी थांबतो. त्या तापात सर्वांना त्याचा काय असतो, अनुभव असतो. वरील आता खरं तर 1-5 मिनिटात झालं असतं, पण तुमचे चेहरे काही सांगे ना, काय करू. म्हणजे उद्या याच्याकरता आपल्याला पुन्हा मग वेळ जाणार नाही ना. मोजून 5 मिनिटात होईल, 1 मिनिटात घ्याला याच्यातच. बघा थोडंसं बोला मात्र. बघा वरील पिवळ्या रंगाचा व कडू स्वादाचा या 2 दृष्टांतात साखरेच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. मग आता त्या साखरेमध्ये, या साखरेच्या गोडीमध्ये आणि तापेमध्ये कडूपणा लागला, त्यात काय सादृश्य आहे, काहीच नाही. शंकाच्या पांढरे वर्णामध्ये चंद्राच्या आणि त्याच्या ठिकाणी झालेल्या पित्तपणाच्या भ्रमामध्ये काय सादृश्य आहे, उत्तर आहे काहीच नाही. बघा याकरिता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. आता पुढे रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत यांच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी कोणते, रज्जू सर्प अध्यासामध्ये बोला, कोण रज्जू सर्पाच्या अध्यासामध्ये कोणतं सादृश्य, लांबटपणा. शुक्ती रजत अध्यासामध्ये चकचकीतपणा. हे सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात आणि अधिष्ठान व आरोप्य यामध्ये काय नाही, सादृश्य नसते. जसे की आत्ताच कोणाचे सादृश्य नाही, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास झाला, काय सादृश्य आहे, काहीच नाही. त्या शंकाच्या ठिकाणी पिवळेपणाचा अध्यास झाला, पांढऱ्या शंकाच्या ठिकाणी पिवळेपणाचा अध्यास, काय सादृश्य आहे, काहीच नाही. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे काय नाही, युक्त नाही. या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे काय झाले, सिद्ध झाले. अगदी त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी असणे हे अध्यासाचे हेतू आहेत असं म्हणणं होतं पूर्व पक्षाचं, पण नाहीत हे म्हणणं कोणाचं आहे, उत्तर पक्षाचं, सिद्धांताचं. कारण बघा लोभरहित कोण, वैराग्य संपन्न कोण, मनुष्य कंसात संन्यासी, एखादा यती महात्मा आहे ना. मग लोभरहित वैराग्य संपन्न मनुष्यास शुक्तीवर रजताचा आणि तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचे भय नसले तरी रज्जूवर सर्पाचा अध्यास कोणाला,
मांत्रिकाला आहे ना, आणि शुक्तीवर रजताचा अध्यास कोणाला? लोभरहित संन्यासाला आहे ना. होतो की नाही? होतो. म्हणजे लोभ भयादी अध्यासास हेतू असते तर रुपयाचा कोणाला? संन्यासाला. कोणावर? शुक्तीवर. आणि सर्पाचा कोणाला? मांत्रिकाला. कोणावर? रज्जूवर. अध्यास झालाच नसता, पण होतो की नाही? होतो. शिवाय लोभ भयादी विकार, आपण म्हणलो ना, ते विकार कधी उत्पन्न होतात? भ्रम झाल्याच्या नंतर. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात, आणि म्हणून त्यांना रुपयाचा किंवा सर्पाच्या ज्ञान उत्पत्तीमध्ये कारण म्हणणे संभवत नाही. त्यांना म्हणजे कोणाला? लोभ भयादी विकाराला, दोषाला. या प्रकारे करून प्रमात्याचे लोभ भयादी दोष अध्यासाला हेतू नाही ते काय झाले? सिद्ध झाले. त्याचप्रमाणे प्रमाण दोष शेवटचा. प्रमाण दोष हे अध्यासाला हेतू नाही. कोणाचं उदाहरण पाहिलं आपण? आकाशाच्या ठिकाणी नीलरूपता आणि कटारूपता, ते सांगतात. प्रमाण दोष हे अध्यासाला हेतू नाही, कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. सर्वाच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा दोष किंवा तिमिराचा दोष किंवा मोतीबिंदू, पडळ काय असेल, हे सगळे दोष सर्वांच्याच नेत्रात संभवेल का? उत्तर आहे नाही. सर्वांना भूक लागण्यात काय नाही जसा दोष नाही, तसा सर्वांना आकाश निळे दिसण्यात सुद्धा पित्तादी दोष नाही. म्हणजे कोणता दोष नाही? प्रमाण दोष नाही, तरी अध्यास होतो. म्हणून प्रमाण दोषही अध्यासाला हेतू नाही. हे काय झाले? सिद्ध झाले. मग आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो तिथे प्रमाण दोषच नाही असं नाही. किती दोष नाही? तिन्ही दोष नाही. ते आपण बोललो ते सांगतात. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्याचप्रमाणे सादृश्य दोषाचाच अभाव आहे असे नाही. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी आरोप्य कोण? अधिष्ठान कोण? अरूप आकाश. आणि आरोप्य कोण? नीलता आणि कटारूपता. त्यामध्ये सादृश्य आहे का? नाही. प्रमात्या ठिकाणी लोभ भयादी आहे का? नाही. प्रमाण ठिकाणी पित्तमलादी आहे का? नाही. तिन्ही दोषावरून अध्यास कोणाच ठिकाणी कोणाला कशाचा झाला? आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा कटारूपतेचा अध्यास कोणाच झाला? आपला सर्वांनाच झाला. म्हणून तिथे ठिकाणी कोणते दोष नाही? कुठलेच नाही, आणि तरी अध्यास होतो. म्हणून दोष तर अध्यासाचं कारण आहे का? उत्तर आहे नाही. म्हणून आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचाच अभाव आहे असे नाही, तर प्रमाण दोषाचा व प्रमातृ दोषाचाही अभाव आहे. कोणताही दोष नसताना आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, हा झाला दृष्टांत. तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसताना, म्हणजे प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष असा कुठलाही दोष नसताना आत्म्याच्या ठिकाणी कोणाचा अध्यास होतो? बंधाचा. मग तसा आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा आपला कोणताही दोष नसताना बंधाचा अध्यास संभवनीय आहे. आणि या दोषाचा विचार म्हटले तुम्ही खूप थोडक्यात सांगितला. ते म्हटले एवढ्याचा आम्ही थकलो तर विस्तार कसा करायचा? तर ते म्हणतात या दोषाचा विचार संक्षेप शारीरिक. बघा, याच्याबद्दल आपल्याला अजून जर सूक्ष्म माहिती जर अपेक्षित असेल तर संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ आहे जो सर्वज्ञात्मा मुनीने लिहिलेला आहे, आणि दुसरा विवरण नावाचा ग्रंथ आहे जो प्रकाशात्मा मुनीने लिहिलेला आहे. मग असे जे दोन ग्रंथ आहेत त्या दोन ग्रंथामध्ये या दोषाचं विवेचन अजून खूप सूक्ष्म गांभीर्य बारकाईने दिलेलं आहे. ज्याला जास्त जाणून घेण्याची जिज्ञासा असेल आपण ते ग्रंथ आवर्जून शिकले पाहिजे. या दोषाचा विचार संक्षेप शारीरिक विवरणादी ग्रंथात विस्तारपूर्वक करून हे दोष अध्यासास कारण नाहीत असे सिद्ध केले आहे. आणि आपण का केले नाही ते म्हणतात विस्तार भयास्तव त्याचे वर्णन आम्ही येथे दिलेले नाही. आता कारणाध्यासाचा असंभव कसा? तर आपला कारणाध्यासाचा संभव कसा? कारण पूर्व पक्षाने असंभव सांगितलेलं आहे, ते बारीक लक्ष असतं त्यांचं. तर कारणाध्यासाचा असंभव आपला संभव कसा हे कोण सांगणार? सिद्धांती. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल.